आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी की कृष्ण कन्हैयांचं प्रत्येक घरामध्ये आगमन होतं। आपण सध्या नागपूरच्या चितारवळी मार्केटमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की अनेक जे राधाकृष्णाची मूर्ती जी आहे त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। आज श्रीकृष्णाची जी स्थापना जी आहे ती घरी केल्या जातं आणि त्यासाठी जे आहे ती मूर्ती या ठिकाणावरून या चितारवळीच्या मार्केटमधून खरीदली जात आहे आणि घरी घेऊन जातानाची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक जण जे आहे ते आपल्या घरी मूर्ती घेऊन जात आहे। काय दादा, श्रीकृष्णाचं आज जन्माष्टमी आहे, मूर्तीची स्थापना होणार, किती उत्साह आहे? खूप उत्साह आहे। बस घरी न्यायचं आहे, आता पूजा वगैरे करायची लवकरात लवकर। दहीहंडी वगैरे सगळं राहणार आहे? हां, सगळं राहणार आहे। ते मम्मी वगैरे करतेच अगोदरपासनं, पाहू आता समोर। नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की मूर्त्या ज्या आहेत त्या आता घरी चाललेल्या आहे, घरी घेऊन जाऊन त्याची स्थापना केली जाणार आहे, विधिवत स्थापना केली जाते, दहीहंडी केली जाते आणि उद्याला जे आहे त्याचं विसर्जनसुद्धा केलं जाणार आहे। एकंदर म्हणजे नागपूरच्या या चितारवळी मार्केटमध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सजावटीचं साहित्य जर आपण बघितलं तर सजावटीचं साहित्यसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। सुबक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रूपामधील श्रीकृष्णाच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला या बाजारपेठेत पाहायला मिळते आहे आणि जे भक्त आहेत ते आपल्या घरी आपल्या श्रीकृष्णाला घेऊन जाताना पाहायला मिळते आहे आणि त्याचा उत्साहसुद्धा या बाजारपेठेमध्ये दिसून येतो आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।